बात करते हैं। थोडा फाईल आहे तो काय मागणी होती? त्यासाठी तुम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आला होतात, एकंदरीत काय मागणी काय सांगाल? नमस्कार. आज आम्ही सगळं पडली घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. 31 मे मध्यरात्री तौहीद खान म्हणून एक युवकाची पर्ली शहरामध्ये निर्घृतपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्याला जर तुम्ही त्यांचे फोटो वगैरे पाहिले तर तुमचंसुद्धा मन कवळेल त्या लोकांविरोधात. बीड शहरात ही मला वाटतं असं माझ्या म्हणजे माहितीस्तोर ही तिसरी घटना आहे. पहिली बीड शहरामध्ये संतोष देशमुख सरपंच देशमुख साहेबांचा हा खून झाला होता. दुसरी आपले हे दळवी एक होते आपल्या बीडमध्ये, त्यांची एक होती. आणि हे तौहीद खान आपल्या शहरामध्ये तिसरी, बीड जिल्ह्यामध्ये ही तिसरी अशी घटना आहे जी बीड शहराला काळिमा फसणारी आहे. ही घटना वारंवार बीड जिल्ह्यात होत आहे. हे आमच्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी हे शर्मनाक गोष्ट आहे. आपल्याला इथं कुठेतरी या अशा घटनांना रोख करण्यासाठी कडक कुठेतरी शासन करावं लागेल. यासाठी आम्ही सगळं मॅडमची भेट झाली. SP साहेब सुट्टीवर असल्यावर मॅडमची भेट झाली, मॅडमची भेट घेतली. आज आम्ही खूप 200-500 जणांचा ग्रुप घेऊन आज इथं येणार होतो, पण आम्हाला काल पोलिसांकडून SP साहेब मॅडमकडून आम्हाला इंटेन्शन भेटले की वा जमावबंदी असल्यामुळे तुम्ही एक 11 लोकांचाच डेलिगेशन इथं आणा. आज आम्ही सगळे इथं मिळून त्यांना निवेदन दिलं. आज जे तौहीद खान मर्डर केसमधले जे आरोपी आहे त्यांना कडक शासन व्हावा, भर चौकात कुठेतरी त्यांना दंड व्हावा. त्यांच्या घरावर नेहमीच बुलडोजर दुसऱ्या चालतो, यांच्या घरावर बुलडोजर चालवावा. याच मागणीसाठी आज आम्ही इथं आलो होतो. आणि नक्कीच आम्हाला बीड जिल्ह्यातील सगळे लोकांनी जे मागणी केलेली आहे ती नक्कीच त्यांना न्याय भेटणार आहे. और आम्हाला पण अपेक्षा आहे की त्यांच्या घरावर बुलडोजर चालणार, त्यांना कडक शासन होणार. यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्नसुद्धा करणार आहोत. ही घटना इथं हे निवेदन दिला किंवा त्यांची भेट झाली असं इथं संपणार नाही. हे प्रकरण आम्ही शेवटपर्यंत नेणार आहे. जिथं कुठं या प्रकरणामध्ये आमच्या सगळ्यांची गरज भासेल आम्ही सगळे मिळून या प्रकरणाच्या त्यांच्या तौहीदच्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहणार आहोत. एवढंच बोलतो मी. धन्यवाद. परळी येथील तौहीद खान याची जी हत्या झालेली आहे हे माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आणि बीड जिल्ह्यातील तमाम मुस्लिम समाज आणि सर्व पक्षीय सर्व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. आणि आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन अशी मागणी करण्यात आलेली आहे की देशातील आणि राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा सुरक्षित नाही. यांच्या सुरक्षेसाठी शासनाने काहीतरी उपाय करावा. आणि जे आज तौहीद खानचे जे आरोपी आहे त्या आरोपींवर खुनाचा गुन्हा असेल, अपहरणाचा गुन्हा असेल, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा असेल, आपलं ऑडिओ क्लिप जे व्हायरल करून 2 समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला फॉरेन्सिक लॅबला देऊन त्याच्या पाठीमागचं जे गॉडफादर आहे त्याची चौकशी करून त्याचे चेहरा आणि नाव उघडं करावा अशी या ठिकाणी आज मागणी करण्यात आलेली आहे. आणि जे पीडित परिवार आहे त्यांना न्याय देण्यासाठी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता न्याय सर्वांना समान असावा या हेतूने तर पीडित परिवाराला पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा अशी आज या ठिकाणी मागणी करत आहोत. आणि या आंदोलनाद्वारे आज आपल्या चॅनलच्या माध्यमाने मी असं शासनाला आणि प्रशासनाच्या वतीने सांगतो की कुठं ना कुठं मुस्लिम समाज हा असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहे. म्हणून लवकरात लवकर मुस्लिम संरक्षण कायदा हा तात्काळ बनवावा या ठिकाणावरून मी असं विनंती करतो शासनाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.
काय सांगाल पाहिलं गेलं तर सामाजिक सलोखा राखण्यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजेत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आता निवेदन दिलं आहे, काय मागणी आहे? माझं असं म्हणणं आहे की गेल्या 15 दिवसामध्ये बीड जिल्ह्यातला हा तिसरा खून आहे. पण या खुनामधलं वेगळेपण असं आहे की याच्यापूर्वीच्या 2 खुनामध्ये कुणी असं म्हटलं नव्हतं की या खुनाचा आम्हाला आनंद आहे. मात्र तोहीदच्या हत्याकांडाच्या नंतर मात्र अशा पोस्ट आल्या की काय झालं, मारलं तर ठीक आहे. आता फारुख पटेल साहेबांनी जे सांगितलं की लांड्या ह्या शब्दांचा प्रयोग करून त्या हत्येचं समर्थन केलं जातं आणि त्यानंतरसुद्धा त्या कॉमेंट करणाऱ्या, तो व्हिडिओमध्ये मुस्लिमांना चिथावणारं वक्तव्य करणाऱ्याबद्दल कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. आमचं पोलीस अधीक्षकांना म्हणणं असं आहे की ही हत्या फक्त तोहीदची नाही आहे. पोलीस प्रशासनाची जी जरब असणे अपेक्षित आहे गुंडांवर, हत्या करणाऱ्यांवर, ती अजिबात राहिलेली नाही. या बीडमध्ये कुणीही हत्या करू शकतं, हत्येचं समर्थन करू शकतं, हे अतिशय संतापजनक आहे. आणि त्यानंतर एका विशिष्ट समुदायाला सातत्याने टार्गेट करून त्याच्याबद्दलचा हिट स्पीच असेल, त्याच्याबद्दलचा द्वेष असेल, सातत्याने समाज माध्यमातून पोस्ट केला जातो. पोलीस याच्यावर कुठली कारवाई करत नाही. खुनाचा गुन्हा दाखल केल्याचं आम्हाला माहिती सांगितली जाते. मात्र खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचं समर्थन करणारे जे काही बेछूट सुटलेले जे सोशल मीडियातले जे बांडगुळ आहेत, जे समाजकंटक आहेत, ज्यांना आमचा सलोखा देखवत नाही हिंदू मुस्लिमांचा, त्यांच्यावर कुठली कारवाई केली? पोलिसांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अपेक्षित असेल तर या समाज माध्यमामध्ये मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या आणि मुस्लिम युवकाच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या ज्या नालायक लोकांना, समाजकंटक लोकांवर तुम्हाला कारवाई करावं लागेल, त्यांची धिंड काढावी लागेल आणि समाजाला दाखवावं लागेल की 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कायदा काय कारवाई करतो. अशी अद्याप कारवाई झालेली नाही, ती होणं अपेक्षित आहे.